नमस्कार मित्रांनो, कायद्याची बाराखडी या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं हृदयापासून मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, भारतात न्याय हा देव्हाऱ्यात ठेवलेला आहे, पण तो देव्हारा सामान्य माणसासाठी उघडतो का की फक्त श्रीमंत, प्रभावशाली आणि कनेक्शन असल्यासाठीच? आज मी तुम्हाला सांगणार आहे भारतीय न्याय व्यवस्थेतील मोठ्या चुका आणि कमतरता। निर्भीडपणे तथ्यांसह कोणत्याही पक्षाची बाजू न घेता फक्त सत्य सांगत आहे। हे कोणत्याही न्यायाधीशांविरुद्ध वैयक्तिक नाही, हे कोणत्याही सरकार विरुद्ध राजकीय नाही, हे फक्त एका सिस्टीम बद्दल आहे जे आपल्या देशाच्या 140 कोटी लोकांसाठी काम करायला हवी, पण आज ती कशी काम करत नाही हे मी तुम्हाला सोप्या भाषेत खऱ्या उदाहरणासह सांगणार आहे। कायद्याची बाराखडी म्हणजे फक्त कायदा शिकवणे नाही, म्हणजे सत्य उघड करणे, प्रश्न विचारणे आणि सुधारणा मागणे आहे। तर चला, वेळ वाया घालवू नका। तर तुम्हाला खरंच न्यायाबद्दल, सिस्टीम बद्दल आणि तुमच्या हक्कांबद्दल जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण हा व्हिडिओ फक्त माहिती देणारा नाही, हा तुमच्या मनात क्रांती घडवणारा आहे। तयार आहात का? तर लाईक बटन आधीच दाबा आणि चला सुरू करूया। भारतीय न्याय व्यवस्थेतील कडू सत्य। मित्रांनो, पहिली आणि सर्वात मोठी समस्या आहे न्याय मिळायला खूप उशीर होतो। जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय हे फक्त एक सामान्य तक्रार नाही, ही एक क्रायसिस आहे ज्यामुळे लाखो लोकांच्या आयुष्यातील वर्ष वाया जातात, आशा मरतात आणि विश्वास उडतो। आजच्या तारखेला भारतात 5.3 कोटीपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत। होय, तुम्ही बरोबर ऐकलत, 53 मिलियन। सप्टेंबर 2025 पर्यंत 53 मिलियन ओलांडले आहेत आणि डिसेंबर पर्यंत ते आणखीन वाढले असतील। सुप्रीम कोर्टमध्ये साधारण 90,000 पेक्षा केसेस प्रलंबित आहेत। त्यानंतर हायकोर्टमध्ये लाखो करोडो, लोअर कोर्ट्स, जिल्हा न्यायालयामध्ये 4.8 कोटीपेक्षा जास्त। हे फक्त आकडे नाहीत, हे लोकांचे आयुष्य आहेत। उदाहरण सांगते, एका शेतकऱ्याने जमिनीच्या वादासाठी 2010 मध्ये केस दाखल केली। आज 2025 आहे, 15 वर्ष झाली तरी निकाल नाही। त्याच्या मुलाचं लग्न झालं, नातवंड झाली, पण तो अजून कोर्टाच्या चक्रा मारतोय। किंवा एखाद्या बलात्कार पीडितेची केस 10 ते 12 वर्ष चालते। तेव्हा पीडितेचं आयुष्य कसं होतं? का इतका उशीर होतो? न्यायाधीशांची कमतरता देशात जितक्या न्यायाधीशांची गरज आहे त्यापेक्षा खूप कमी आहेत। एका न्यायाधीशाकडे हजारो केसेस असतात, ते एकटे कसे हाताळणार? त्यानंतर वेळेची मर्यादा नाही। बऱ्याच देशात केस किती दिवसात संपवायची याची स्ट्रिक्ट टाइमलाईन असते, भारतात नाही। एक केस 5 वर्ष, 10 वर्ष, 30 वर्ष ही चालू राहू शकते। त्यानंतर केस मॅनेजमेंटचा अभाव, केस कशी प्रायोरिटाइज करायची, कधी सुनावणी ठेवायची हे सिस्टमॅटिक नाही। अनेकदा नेक्स्ट डेट आफ्टर 6 महिने असं होतं आणि पुन्हा तेच। असे अनेक कारणे, वकील, साक्षीदार, आरोपी यांची अनुपस्थिती, पुरावा गोळा करण्यात उशीर, अपील, रिव्ह्यू, रीट सगळं चालू राहतं। परिणाम काय होतो? जस्टिस डिले इज जस्टिस डिनाय हे वाक्य भारतात फक्त म्हण नाही, रियालिटी आहे। सामान्य माणूस थकतो, पैसा संपतो, आशा मरते आणि शेवटी केस सोडतो। गुन्हेगारांना फायदा होतो, ते वर्षानुवर्षे फिरत राहतात, पीडितांना न्याय मिळत नाही। सुप्रीम कोर्ट स्वतः काय म्हणतं? सुप्रीम कोर्टाने अनेकदा म्हटलंय हे सिस्टीमचं अपयश आहे, पण तरीही सुधारणा मंद गतीने होतात। मित्रांनो, हा फक्त पहिला मुद्दा आहे, पण हा सर्वात मोठा आणि सर्वात कडू आहे। दुसरे म्हणजे गरिबासाठी न्याय महागडा आहे। मित्रांनो, ही फक्त एक म्हण नाही, हे लाखो लोकांच्या आयुष्यातील कटू सत्य आहे। न्याय मिळवण्यासाठी पैसा लागतो आणि जितका पैसा लागतो तितका पैसा सामान्य माणसाकडे नसतो। परिणामी गरीब माणूस न्यायापासून दूर राहतो, तर श्रीमंत, आणखी प्रभावशाली लोक न्याय खरेदी करतात असे वाटते। चला, हे सोप्या भाषेत खऱ्या उदाहरणासह समजून घेऊया। भारतात संविधानाने आर्टिकल 39 दिले आहे, मोफत कायदेशीर मदत, फ्री लीगल एड, म्हणजे गरिबांना मोफत वकील, मोफत सल्ला, मोफत कोर्ट प्रक्रिया। पण वास्तवात काय? हे फक्त कागदावर आहे। प्रत्यक्षात गरीब माणूस न्याय मिळवण्यासाठी खूप पैसा खर्च करतो आणि शेवटी थकतो। किती खर्च येतो? कोर्ट फी, सिव्हिल केस, जमीन, कुटुंब, पैसे वगैरे, हजारो ते लाखो रुपयांपर्यंत फी। छोट्या केसेससाठी स्टॅम्प ड्युटी, कोर्ट फी, प्रक्रिया फी 5,000 ते 50,000 पेक्षा जास्त। चांगला वकील प्रति सुनावणी 5,000 ते 50,000 पेक्षा जास्त घेतो। एक केस 5 ते 10 वर्ष चालली तर लाखो करोड रुपये खर्च होऊ शकतात। लीगल एडचे वकील ते मोफत असतात, पण
त्यांना वेळ कमी असतो, तयारी कमी असते, अनुभव कमी असतो, परिणामी केस कमकुवत राहते. इतर खर्च प्रत्येक तारखेला कोर्टात जाणे, बस, ट्रेन, ॲटो, पेट्रोल 500 ते 2000 प्रति तारीख. 10-15 तारखा झाल्या तर 20,000 ते 50,000 फक्त प्रवास. नोकरी, काम सुटणे, दिवसाला 500 ते 1000 कमाई गमावणे, साक्षीदार आणणे, पुरावा गोळा करणे, फोटो कॉपी, दस्तऐवज आणखी हजारो. श्रीमंत विरुद्ध गरीब. श्रीमंत चांगले वकील, त्वरित सुनावणी, काही वेळा प्रायोरिटी, पैसा खर्च करून केस लढतात. गरीब पैसे नसल्याने केस सोडतात किंवा वर्षानुवर्षे तारखा घेत बसतात आणि शेवटी हार मानतात. कायद्यात काय आहे? आर्टिकल 39 राज्याने मोफत कायदेशीर मदत द्यायची. लीगल सर्व्हिसेस ऑथॉरिटीज ॲक्ट 1987 नुसार जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर लीगल एड, पण अंमलबजावणी कमकुवत आहे. फंड कमी आहे, जागरूकता नाही, वकील कमी. परिणाम काय? गरीब माणूस न्याय मिळवण्यापासून दूर राहतो, अन्याय सहन करतो, कारण केस लढणे परवडतच नाही. सिस्टीम श्रीमंतासाठीच चालते असे वाटते. विश्वास कमी होतो. लोक म्हणतात कोर्ट फक्त श्रीमंतासाठी आहे. आता तिसरं बघा, खोटे खटले मोठं संकट. मित्रांनो, हे विषय खूप संवेदनशील आहे. हे कायदे चांगले आहेत, महिलांना, दलितांना, आदिवासींना संरक्षण देण्यासाठी बनवले गेले आहेत, पण जेव्हा त्यांचा गैरवापर होतो तेव्हा निर्दोष लोकांच्या आयुष्यात आग लागते. हे सांगताना मी कोणत्याही बाजूचे नाही, फक्त सत्य सांगते, जे सुप्रीम कोर्ट स्वतः अनेकदा मान्य करतं. हे कायदे महत्त्वाचे आहेत. सेक्शन 498 IPC नुसार आता भारतीय न्याय संहितामध्ये सेक्शन 85 आहे, कौटुंबिक क्रूरताविरुद्ध. त्यानंतर डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट 2005, घरगुती हिंसाविरुद्ध. CST प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीज ॲक्ट, अनुसूचित जाती जमातीवर अत्याचार विरुद्ध. त्यानंतर रेप ॲलिगेशन्समध्ये खोट्या FIRs. हे कायदे पीडितांना त्वरित संरक्षण देतात, म्हणजे ते कॉन्झनेबल आणि नॉन बेलेबल आहेत. पण समस्या ही आहे की काही लोक वैयक्तिक सूड, पैशाची मागणी किंवा दबाव टाकण्यासाठी यांचा गैरवापर करतात. सुप्रीम कोर्ट काय म्हणतं? सुप्रीम कोर्टाने अनेकदा म्हटले आहे, सेक्शन 498 आणि डोमेस्टिक व्हायलन्स ॲक्ट हे मोस्ट ॲब्यूज लॉज आहेत. 2024-25 मधील जजमेंट्समध्ये बघा, मिसयूज ऑफ लॉ इज वर्स दॅन ॲब्सेन्स ऑफ लॉ. क्रिमिनल लॉ शुड नॉट बी यूज ॲज अ टूल फॉर हरॅसमेंट. अनेक केसेसमध्ये कोर्टने म्हटलंय, ॲलिगेशन्स वॅग्यू जनरल, नो एव्हिडन्स, फक्त हरॅसमेंटसाठी. का हे संकट मोठं आहे? FIR तपासणीशिवाय दाखल होते. 498 DV ॲक्ट, SC ST हे कॉन्झनेबल आहेत. तक्रार आली की ताबडतोब FIR आणि अनेकदा अटक होते. चौकशी नंतर होते. निर्दोष असला तरी वर्षानुवर्ष कोर्टात फिरावं लागतं. अटक आधी, पुरावा नंतर. संपूर्ण कुटुंब, आई, वडील, भाऊ, बहीण, नातेवाईकला अटक होऊ शकते, जरी ते वेगळ्या शहरात राहत असले तरीही. हे लीगल टेररिझम सारखं वाटतं. जसं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय, खोट्या तक्रारीला शिक्षा कमी. खोटी तक्रार सिद्ध झाली तरी दंड किंवा शिक्षा दुर्मिळ. परिणामी लोक निर्भयपणे खोट्या केसेस दाखल करतात. परिणाम काय होतात? निर्दोष लोक तुरुंगात जातात, जामिनीसाठी वर्ष लागतात, कुटुंब उद्ध्वस्त, लग्न मोडतात, मुलं प्रभावित होतात. खऱ्या पीडितांना न्याय मिळण्यात अडथळा, कारण सिस्टीमवर विश्वास कमी होतो. सुप्रीम कोर्ट स्वतः म्हणतं, हे कायदे संरक्षणासाठी आहेत, हरॅसमेंटसाठी नाहीत. मित्रांनो, हे म्हणजे कायदे वाईट आहेत असं नाही, पण गैरवापर थांबायला हवा, जेणेकरून खऱ्या पीडिताला न्याय मिळेल आणि निर्दोषाला त्रास होणार नाही. सुप्रीम कोर्टाने गाईडलाईन्स दिल्या आहेत, पण त्यांची अंमलबजावणी होत नाही. त्यानंतर आणखी महत्त्वाचे, अंडर ट्रायल कैदी, न्याय व्यवस्थेचा काळा डाग. मित्रांनो, हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल. भारतात आज तुरुंगात जे कैदी आहेत त्यापैकी 76% पेक्षा जास्त हे अंडर ट्रायल आहेत, म्हणजे त्यांच्यावर खटला चालू आहे, निकाल झालेला नाही, पण ते वर्षानुवर्ष तुरुंगात बंदिस्त आहेत. हे लोक निर्दोष असू शकतात, कारण त्यांना अद्याप दोषी ठरवलं गेलं नाही, तरीही त्यांचं आयुष्य तुरुंगात वाया जाते. भारतात एकूण कैदी साधारण 5.77 लाख 2025च्या अंदाजानुसार आहे. यापैकी 4.39 लाख म्हणजे 76% अंडर ट्रायल आहेत, म्हणजे खटला चालू, निकाल नाही. फक्त 24% कैदी हे शिक्षा भोगणारे आहेत. हे आकडे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो, इंडिया जस्टिस रिपोर्ट 2025 आणि NGDG सारख्या सोर्समधून येतात. 2025 पर्यंत अंडर ट्रायलची संख्या वाढतच आहे, 74% ते 76% पर्यंत.
उदाहरण सांगते, एका छोट्या चोरीच्या केसमध्ये एक गरीब मजुराला अटक झाली. जामीन मिळाला नाही कारण पैसा नाही. आता 3 ते 4 वर्षे तुरुंगात आहे. खटला चालू आहे, पण निकाल कधी येईल माहीत नाही. शेवटी जर निर्दोष ठरलं तर त्याचं आयुष्य, नोकरी, कुटुंब सगळं उद्ध्वस्त. हे फक्त एका उदाहरण नाही, लाखो लोकांच्या बाबतीत असंच होतं. का इतके अंडर ट्रायल तुरुंगात असतात? सोपं कारणासह सांगते, जामीन मिळत नाही. गरिबांकडे जामिनीसाठी पैसे नसतात. हमीदार नाही. श्रीमंतांना त्वरित जामीन मिळतो कारण चांगले वकील, प्रभाव. खटले उशिरा चालतात. जसं पहिल्या भागात सांगितलं, 5 कोटीपेक्षा जास्त प्रकरणे प्रलंबित आहेत. अंडर ट्रायल कैदी वर्षानुवर्ष तुरुंगात राहतात कारण कोर्टात सुनावणीच होत नाही. गुन्हेगारी कायद्यातील कमतरता. छोट्या गुन्ह्यांसाठीही अटक होते. जामीन नाकारला जातो. बऱ्याचदा पोलीस आणि कोर्ट जामीन देण्यास तयार नसतात. तुरुंगाची स्थिती. तुरुंग 130% पेक्षा जास्त भरलेले. 55% तुरुंग ओव्हर क्राऊडेड आहेत. अंडर ट्रायल कैदींना वेगळे ठेवले जात नाहीत. गुन्हेगारांसोबत राहावं लागतं. संविधान काय सांगतं? आर्टिकल 21, राईट टू लाईफ अँड पर्सनल लायबिलिटी. प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्याचा हक्क आहे. पण अंडर ट्रायल कैदींना जिवंत शिक्षा होते कारण ते निर्दोष असले तरी तुरुंगात वर्ष काढतात. परिणाम काय होतात बघा. निर्दोष लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. नोकरी जाते, कुटुंब भंग होतं, समाजात अपमान होतो. तुरुंगात गुन्हेगारी शिकतात. बाहेर येऊन पुन्हा ते गुन्हा करतात. न्याय व्यवस्थेवर विश्वास कमी होतो. खऱ्या गुन्हेगारांना फायदा होतो कारण सिस्टीम भरलेली आहे. मित्रांनो, हा एक काळा डाग आहे. सुप्रीम कोर्टाने अनेकदा म्हटलंय, अंडर ट्रायल कैद्यांसाठी जलद सुनावणी, जामीन सोपे करा. पण प्रत्यक्षात बदल कमी होतात. आता महत्त्वाचे 5वे बघा. न्यायाधीशांची नियुक्ती. अपारदर्शक प्रणाली. मित्रांनो, हे सोप्या भाषेत सांगायचं तर देशात न्यायाधीश कोण होणार हे ठरवणारी प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक नाही. ह्या प्रक्रियेला कॉलेजियम सिस्टीम म्हणतात. यात न्यायाधीश स्वतः इतर न्यायाधीश निवडतात. पण यात कोण निवडलं जातं, का निवडलं जातं, निकष काय आहेत हे लोकांना कळतच नाही. लोकशाहीत आमदार, खासदार निवडणुकीतून येतात. लोकांना माहिती असतं कोण उमेदवार आहे, त्यांचं काय रेकॉर्ड आहे. पण उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टातील न्यायाधीश ते कोण निवडतात? कॉलेजियम म्हणजे मुख्य न्यायाधीश आणि तसंच वरिष्ठ न्यायाधीश. सुप्रीम कोर्टात CJI प्लस 4 सिनियर जज असतात. हे लोकच नवीन न्यायाधीशांची नावं सुचवतात, चर्चा करतात आणि पाठवतात सरकारकडे. सरकारचं नाव मंजूर करतं किंवा परत पाठवतं. पण मुख्य समस्या ही, कोण निवडतं? फक्त न्यायाधीशच. निकष काय? अनुभव, मेहनत, प्रतिष्ठा. पण हे कागदावर नाही, फक्त त्यांच्या मतावर आहे. पारदर्शकता कुठे? कोणत्या कारणाने कोणाची नावं सुचवली, कोणाची नाकारली हे कोणाला सांगितलं जात नाही. उत्तरदायित्व कोणाचं? चुकीची निवड झाली तर कोण जबाबदार? कोणीही नाही. का? हे मोठी समस्या आहे. लोकांच्या मनात शंका येतात. कनेक्शन, पक्षपात, जात, धर्म यावर निवड होत असेल का? न्यायाधीशांची कमतरता वाढते. अनेक जागा रिक्त राहतात. परिणामी केसेस उशिरा चालतात. पहिल्या भागात सांगितल्याप्रमाणे सुप्रीम कोर्टाने स्वतः 2015 मध्ये राष्ट्रीय न्याय नियुक्ती आयोग नाकारलं. पण आजही टीका होते की कॉलेजियम पूर्णपणे अपारदर्शक आहे. परिणाम काय होतात? लोकांचा न्याय व्यवस्थेवर विश्वास कमी होतो. चांगले न्यायाधीश मिळत नाहीत किंवा उशिरा मिळतात. सिस्टीम सुधारत नाही कारण जबाबदारी कोणाचीच नाही. मित्रांनो, हे म्हणजे न्यायाधीश वाईट आहेत असं नाही, पण प्रणालीत पारदर्शकता हवी जेणेकरून लोकांचा विश्वास वाढेल. त्यानंतर 6वे बघा. सामान्य माणसाला कायदा समजत नाही. मित्रांनो, हे सोप्या भाषेत सांगायचे तर कायदा सर्वांसाठी आहे, पण तो समजतो फक्त काही निवडक लोकांना. सामान्य माणूस कोर्टात गेला तर त्याला काय होतंय, काय लिहिलंय, काय म्हणतायत हे कळतच नाही. सामान्य माणसाला कायदा समजतच नाही. तुम्ही कोर्टात गेलात, न्यायाधीश किंवा वकील इंग्रजीत बोलतात, आदेश इंग्रजीत लिहितात. खूप क्लिष्ट शब्द, लांब लांब वाक्य. तुम्हाला काय झालं, कधी निकाल येईल, तुमचं काय होणार हे समजत नाही. परिणामी सामान्य माणूस घाबरतो, गोंधळतो आणि शेवटी न्यायापासून दूर राहतो. त्यानंतर पुढे बघा. सरकारी यंत्रणावर कारवाई होत नाही. मित्रांनो, हे सोप्या भाषेत सांगायचं तर सामान्य माणूस चुकला तर लगेच शिक्षा होते, पण पोलीस, महसूल अधिकारी, सरकारी वकील किंवा इतर सरकारी यंत्रणा चुकली तर काहीच होत नाही. संरक्षण मिळतं, कारवाई टळते आणि सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागतो. सरकारी यंत्रणावर कारवाई होत नाही
सोप्या उदाहरणाने समजून घ्या. तुम्ही एक सामान्य माणूस आहात. तुम्ही काही चूक केली, उदाहरणार्थ ट्रॅफिक नियम मोडला, तर लगेच दंड, केस, तुरुंग. पण पोलिसने चुकीची FIR लिहिली तर, महसूल अधिकाऱ्याने जमीन रेकॉर्ड चुकीचं केलं तर, सरकारी वकिलाने कोर्टात केस कमकुवत केली तर यांच्यावर काय कारवाई होते? जवळपास काहीच नाही. मुख्य समस्या काय आहे? पोलीस आणि तपास यंत्रणा चुकीची FIR, खोटी साक्ष, पुरावा लपवणे, उशीर करणे हे सगळं होते, पण पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई दुर्मिळ. सेक्शन 166A, 166B, IPC सारखे कायदे आहेत, पण वापर होत नाही. महसूल आणि प्रशासकीय अधिकारी, जमिनीचे रेकॉर्ड चुकीचे, प्रमाणपत्र उशिरा, भ्रष्टाचार हे रोज होतं, पण निलंबन, विभागीय चौकशी होत नाही किंवा वर्षानुवर्ष लटकते. सरकारी वकील फौजदारी केसमध्ये सरकारी वकील कमकुवत युक्तिवाद करतात, पुरावा सादर करत नाहीत. परिणामी आरोपी सुटतो किंवा पीडितेला न्याय मिळत नाही, पण त्यांच्यावर कारवाई नाही. संरक्षणाचे कवच आहे, त्यालाच आपण म्हणतो ज्युडिशियल इम्युनिटी सारखे संरक्षण. कंटेम्प्ट ऑफ कोर्टची भीती घालून शांत बसवणे, कारवाई टाळण्यासाठी उशीर करणे, ट्रान्सफर, चुकीच्या अधिकाऱ्याला दुसऱ्या जिल्ह्यात ट्रान्सफर करून सोडणे. परिणाम काय होतात? सरकारी यंत्रणा बेजबाबदार बनते. सामान्य माणूस म्हणतो कायद्याचे नियम फक्त आमच्यासाठी, त्यांच्यासाठी नाही. सुप्रीम कोर्टाने अनेकदा म्हटले अकाउंटेबिलिटी मस्ट बी इक्वल, पण प्रत्यक्षात बदल कमी आहेत. मित्रांनो, हे बदललं तर सिस्टीम खरंच मजबूत होईल. सरकार आणि कोर्टांनी खूप तंत्रज्ञान आणलं आहे. कोर्ट्स, व्हर्च्युअल हिअरिंग, डिजिटल रेकॉर्ड्स, ऑनलाईन फायलिंग, पण तरीही न्याय मिळायला वर्षानुवर्षे लागतात. तंत्रज्ञान आहे, पण ते पूर्णपणे काम करत नाहीत. शेवटचा उत्तरदायित्वाचा अभाव. मित्रांनो, हे सोप्या भाषेत सांगायचं तर न्याय व्यवस्थेत कुणीही चुकीचा निर्णय घेतला, चुकीची कारवाई केली किंवा सिस्टीममुळे सामान्य माणसाचं नुकसान झालं तर त्याला जबाबदार कोण? जवळपास कुणीही नाही. उत्तरदायित्व म्हणजे जबाबदारी, पण न्याय व्यवस्थेत ही जबाबदारी जवळपास शून्य आहे. सोप्या उदाहरणाने समजून घ्या. एका न्यायाधीशाने चुकीचा आदेश दिला, सामान्य माणसाचं लाखो रुपयाचं नुकसान झालं. न्यायाधीशावर काय कारवाई होते? जवळपास काहीच नाही. याला ज्युडिशियल इम्युनिटी आपण असं म्हणतो. एका पोलीस अधिकाऱ्याने चुकीची FIR लिहिली किंवा पुरावा लपवला, निर्दोष माणूस वर्षानुवर्ष तुरुंगात जातो. अधिकाऱ्यावर विभागीय कारवाई दुर्मिळ आणि शिक्षा तर खूपच कमी. सरकारी वकीलने केस कमकुवत केली, आरोपी सुटला किंवा पीडितेला न्याय नाही. वकिलावर काय होतं? काहीच नाही. मुख्य समस्या काय आहे? न्यायाधीशांसाठी ज्युडिशियल इम्युनिटी. न्यायाधीशांना त्यांच्या निर्णयामुळे जबाबदार धरता येत नाही. काही अपवाद वगळता. हे चांगलं आहे स्वातंत्र्य राखण्यासाठी, पण जेव्हा चुकीचे निर्णय किंवा निष्काळजीपणा असतो तेव्हा उत्तरदायित्व कुठे? शून्य. अधिकाऱ्यांसाठी संरक्षणाचे कवच. सरकारी अधिकाऱ्यांना सेक्शन 197 CRPC सारखे संरक्षण. सरकारची परवानगी घेतल्याशिवाय केस दाखल करता येत नाही. विभागीय चौकशी लांबतात, शिक्षा दुर्मिळ होते. चुकीच्या कारवाईसाठी दंड किंवा नुकसान भरपाई खूप कमी प्रकरणात होते. सिस्टीम मधील कोणाचीही जबाबदारी नाही. केस उशिरा चालते, कोण जबाबदार? अंडर ट्रायल वर्ष तुरुंगात जातात, कोण जबाबदार? खोट्या केसेसमुळे निर्दोष त्रासले जातात, कोण जबाबदार? कोणीही नाही. फक्त सिस्टीम दोषी, पण सिस्टीमला शिक्षा होत नाही. परिणाम काय होतात? सिस्टीम बेजबाबदार बनते. चुका होत राहतात, सुधारणा होत नाही. सामान्य माणूस म्हणतो न्याय व्यवस्था फक्त कागदावर आहे, प्रत्यक्षात जबाबदारी कुणाचीही नाही. विश्वास कमी होतो, लोक कायद्याला घाबरतात, त्याचा आदर करत नाही. काय आहे उपाय? हे उपाय आहेत पण होत नाही. सुप्रीम कोर्टाने अनेकदा म्हटलंय अकाउंटेबिलिटी हवी, पण प्रत्यक्षात बदल कमी आहेत. चुकीच्या निर्णयासाठी इंटरनल रिव्ह्यू किंवा कंपन्सेशन मेकॅनिझम, अधिकाऱ्यांसाठी स्ट्रिक्ट टाइमलाइन्स आणि पनिशमेंट, पण हे सगळं कागदावर राहतं. मित्रांनो, हा शेवटचा मुद्दा आहे आणि हा सर्वात मूलभूत आहे. न्याय व्यवस्था मजबूत होण्यासाठी उत्तरदायित्व हवं. प्रश्न विचारणे, सुधारणा मागणे हे अवमान नाही, ही देशसेवा आहे. मित्रांनो, न्याय व्यवस्था वाईट नाही, ती आजारी आहे. प्रश्न विचारणे, सुधारणा मागणे हे अवमान नाही, ही देशसेवा आहे. मित्रांनो, न्यायव्यवस्था वाईट नाही, ती आजारी आहे. आणि आजारी व्यक्तीला फक्त औषध नाही, तिला काळजी, इच्छाशक्ती, जबाबदारी आणि वेळ हवी असते. आपल्याला तेच हवं आहे. न्याय व्यवस्थेत खोलवर दुरुस्त्या, राजकीय इच्छाशक्ती, प्रत्येक स्तरावर उत्तरदायित्व आणि सामान्य माणसाचा विश्वास. मी हे सांगताना निराश नाही, कारण मी हेही
ठामपणे मानते की न्याय हा देव्हारात ठेवलेला आहे असं म्हणतात, पण तो देव्हारा उघडायचा तर कुंजी हवी आणि ती कुंजी आहे प्रश्न विचारणे, सत्य बोलणे, सुधारणा मागणे, आवाज उठवणे, एकटे न राहणे, प्रश्न विचारणे म्हणजे देशद्रोह नाही, सुधारणा मागणे म्हणजे अवमान नाही, न्याय मागणे म्हणजे देशप्रेम आहे आणि हे देशप्रेम फक्त भाषणात किंवा कमेंटमध्ये नाही, प्रत्यक्षात दाखवायचं आहे।